श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन राजगड लॉन्स कल्याण नगर हायवे पिंपळगाव जोगा फाटा डिंगोरे येथे करण्यात आले होते। यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव उपस्थित होते। या मेळाव्याला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री विघ्नहर गणपती व स्वर्गीय निवृत्ती शेठ उर्फ शेठबाबा शेरकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी प्रमुख मार्गदर्शक कृषीरत्न कृषीभूषण कृषी अभ्यासक माननीय डॉक्टर संजीव माने यांनी ऊस पीक लागवडीपासून तर काढणीपर्यंतचा अभ्यास उपस्थित शेतकऱ्यांना अगदी इत्तंभूत असा दिला। यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य अंकुश शेठ आमले, शिवसेना तालुका प्रमुख माऊली शेठ खंडागळे, अनंतराव चौगुले, माजी आमदार बाळासाहेब दांगट, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा शेरकर यांनी मनोगत व्यक्त केली। शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे थोड्या उशिराने या कार्यक्रमाला उपस्थित राहिले। त्यांनीही उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला। सर्व शेतकरी बांधवांनी भोजनाचा आस्वाद घेऊन या कार्यक्रमाची सांगता झाली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक भास्कर घुरे साहेब यांनी केले। सूत्रसंचालन गणेश मोडवे व संदीप जाधव यांनी केले, तर आभार कारखान्याचे व्हाईस चेअरमन अशोक शेठ घोलप यांनी मानले। ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद, पिंपळगाव जोगा फाटा डिंगोरे। भव्य शेतकरी मेळावा आणि ऊस विकास परिसंवाद या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने आपण सर्वजण उपस्थित झालात। या उपस्थितीमध्ये प्रामुख्याने सर्वच मान्यवर इथे आहेत आणि आपल्या कारखान्याचे चेअरमन आदरणीय सत्यशील दादा शेरकर साहेब, सर्व संचालक मंडळ, त्यानंतर माऊली शेठ खंडागळे, गुलाबराव पारखे साहेब, मंगेश अण्णा काकडे साहेब, सुभाषराव मोरे साहेब, अंकुश शेठ आमले, तुळशीराम शेठ भोईर, बाजीराव शेठ मानकर, पंकज शेठ वामन आणि कारखान्याचे सर्व आजी माजी संचालक, खरं म्हणजे सर्वच तोलामोलाची माणसं इथे उपस्थित आहेत। आपण गेले 4-5 वर्षापासून बघतो की शेतकऱ्यांमध्ये ऊस दराच्या बाबतीत अत्यंत वाईट अवस्था, ऊस पिकाच्या बाबतीत चांगली अवस्था असताना इतर पिकांच्या बाबतीत मात्र दराच्या बाबतीत अत्यंत वाईट अवस्था आपल्याला पाहायला मिळते। कधी लाखो रुपये करोडो रुपये शेतकरी कमवतो, तर कधी त्याने पिकवलेल्या खर्चातला 1 रुपया सुद्धा वसूल होत नाही आणि झालेलं खर्च सुद्धा पिकाच्या उत्पादनातून मिळत नाही। अशा परिस्थितीमध्ये चढ उतार प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पाहिलेले असतात आणि म्हणून कारखान्याच्या बाबतीत आपण विचार करत असताना चेअरमन साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने निर्णय घेतला की आपण कार्यक्षेत्रामध्ये सर्वच कार्यक्षेत्रात विविध ठिकाणी वेगवेगळे मेळावे घेऊन शेतकऱ्यांमध्ये ऊस लागवडीच्या संदर्भात जागृती निर्माण करूया आणि शेतकऱ्यांना ऊस पिकाचं महत्त्व पटवून देण्यासाठी आपण सर्वजण तिथे चांगले व्याख्याते आणून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचा उपक्रम आपण हाती घेतला आणि त्या उपक्रमाचा भाग म्हणून आपण आजचा मेळावा, आपला आत्ताच्या मेळाव्यांपैकी दुसरा मोठा मेळावा आपण इथे घेत आहोत। या मेळाव्याच्या निमित्तानं मी सर्वांना आवाहन करतो की आत्ता जे आपल्याला ऊसाच्या बाबतीत मार्गदर्शन होणार आहे आणि एक शाश्वत पीक म्हणून कुटुंबात शेती किती असली किंवा कमी जरी असली, किमान 1 एकर तरी ऊस प्रत्येक शेतकऱ्याने जर लावला आणि ऊसाच्या दराचा विचार करता आणि वाढता एफ-आर-पीचा विचार करता ऊस पीक हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीचं आणि हमखास उत्पन्न देणारं पीक असल्यामुळे शास्त्रीय पद्धतीने आपण ऊसाची लागवड करावी आणि ऊसाचं जास्तीत जास्त उत्पादन घ्यावं आणि संपूर्ण ऊस हा आपल्या विघ्नहर सहकारी साखर कारखान्याला द्यावा, या उद्देशाने आपण ह्या मेळाव्याचं आयोजन केलं। या मेळाव्यातून आपण ऊस पिकाविषयी चांगली माहिती घ्याल आणि त्या पद्धतीने कारखान्यात सहकार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो। पुन्हा एकदा मी सर्वांचं स्वागत करतो आणि पुढील कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया। थँक्यू।